तो धन्यवाद। चलते हैं मुकाबले की तरफ। अंतिम ये मुकाबला स्कोरिंग के साथ जुड़ जाएंगे रोमन रोहित पाटिल, विशाल शेलके। तो विशाल बिल्कुल जुड़ जाएंगे हमारे साथ स्कोरिंग में। तो आरंभिक गेंदबाज बिल्कुल सचिन गोडविंदे और सामने बल्लेबाज होंगे प्रशांत और रोशन पाटिल। पहली गेंद 4 ओवर का मैच, सुपर 4 के लिए कौन जाएगी? पहली गेंद पॉइंट के ऊपर से खेला है, फील्डर पीछे दौड़ते हुए गेंद के, लेकिन गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। और पारी की शुरुआत जिस प्रशांत 2 मुकाबले में शांत था, उसी प्रशांत के बल्ले से ये 4 आता हुआ। बिल्कुल शानदार 4 रन बटोरते हुए 4 रनों के साथ ओम नर्मदेश्वर 11 किरौली टीम के बल्लेबाज ने अपना खाता खोला और टीम का रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। इस बार भी वही शॉट है, लेकिन इस बार देखेंगे फील्डर पीछे दौड़ते हुए। गुड फील्डिंग, तब तक अपने टीम के लिए 2 रन जरूर बटोरेंगे दोनों बल्लेबाज सर। गुड रनिंग बिटवीन द विकेट और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई 6 रन। इस मुकाबले में जयदास मेरे ख्याल से विष्णु कम से कम 50-40 के भीतर रोकना भी जरूरी होगा हरिग्राम टीम को। अगर उससे ज्यादा रन जाते हैं तो शायद उनको सेकंड इनिंग में थोड़ी सी दिक्कतें जरूर हो सकती है। चलिए यहां पर 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। सचिन फिर से एक बार तैयार। ये फुल टॉस और ये खिलाड़ी शॉर्ट कवर में थे इनफील्ड में शुभम, जिनके द्वारा ये गलती हुई है और ये गलती का भुगतान आप जानते नहीं कितना भुगत सकती है, क्योंकि ये प्रशांत का कैच था। ये प्रशांत जब शांत रहते तो ठीक है, वरना अशांत रहते तो रन बरसते हैं। और ये गेंद जाती हुई सीमा पर 4 रन। गलती तो कर बैठे क्योंकि बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है। और इस मैच में जो आप खेल रहे हो ना मेरे ख्याल से शुभम, ये मैच छोटा मोटा नहीं है। यहां से जीतेंगे तो ट्रॉफी घर लेकर जाएंगे। और इस मुकाबले में तो किसी भी टीम से, चाहे वो किरौली चाहे वो हरिग्राम, गलती की अपेक्षा नहीं करेंगे उनके समर्थक। तो चौका बटोरा, बढ़िया कमबैक, बढ़िया बल्लेबाजी। तेज रफ्तार से डालने की कोशिश, ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। व्हाइट की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी आप राज को देख सकते हैं, जिसी राज ने वाघेवली टीम के खिलाफ शानदार बल्लेबाजी की। 2 मैक्सिमम छक्के इनके बल्ले से और शानदार चौके देखने को मिले और अपनी टीम को जीत दिलाई थी। व्हाइट बॉल के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। यह गेंद हवा में है, मिड ऑन का फील्डर, गेंद के नीचे महेश यादव अनुभवी खिलाड़ी है, कोई गलती नहीं। और थोड़े से नाखुश होंगे शुभम के ऊपर जो कैच छूटा था, लेकिन महेश के द्वारा यह बढ़िया कैच। चलिए होता है कभी कभी, सीनियर्स खिलाड़ी जो टीम में है, महेश समझाते हुए कि ये गलती ना करे, तो ये समझाते हुए चलिए विकेट जाएगा, पहला करारा झटका। मैच पकड़ा है प्रशांत का, वहां पर महेश यादव ने शॉर्ट कवर में थोड़ी सी फील्डिंग खराब हुई थी, शुभम के द्वारा चौका मिला था, लेकिन ना चलिए राहत की सांस ली होगी अभी शुभम ने कि अच्छा हुआ प्रशांत का विकेट गया, वरना प्रशांत के बल्ले से 3-4 छक्के आते ना तो शाम की 30 बस पूरी तरीके से उतर जाती शुभम की। तो बल्लेबाज होंगे आउट, नहीं बल्लेबाज आएंगे मेरे ख्याल से बल्लेबाजी के लिए संकेत गायकर। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर टोटल 11 रन। 2 चौके प्रशांत के बल्ले से निकले। अब लंबे कद के बल्लेबाज संकेत स्ट्राइक एंड पर आते हुए, रोशन उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड बल्लेबाज। बेहतरीन कमबैक करते हुए गेंदबाज सचिन, इस बार बाहरी किनारा लगा था, सोपान मात्रे से यह गलती हो चुकी है। और चलिए जीवनदान लगातार मिलते रहे, विकेट जा सकती थी, रन बच सकते थे,
लेकिन थोड़े से नाखुश होंगे गेंदबाज यहाँ पर सचिन गोडविंदे। जो अच्छे खिलाड़ियों से गलतियां हो रही है, ये बहुत दुख की बात हो सकती है। डॉट बॉल की माफ कीजिएगा, 1 रन पूरा किया और इसी 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 12 रन। इस ओवर की अंतिम गेंद बची है, एक बड़ी विकेट इनके हाथ पे लग चुकी है, लेकिन अगर ये कैच लपकते तो ये दूसरा और एक विकेट जा सकता था, लेकिन किस्मत को, नीति को यह मंजूर नहीं था, जो बल्लेबाज को जीवनदान मिला। बढ़िया मौका मिला है। चलिए स्ट्राइक एंड पर अब रोशन खेलने के लिए तैयार। शॉट बड़ा है ऑफ साइड में, बिल्कुल एक्स्ट्रा कवर्स की तरफ ये शॉट खेला है और गेंद जाती हुई सीमा रेखा पर 6 रनों के लिए कैच छूटा, स्ट्राइक चेंज हुई और मौका मिला रोशन को। इसी 6 की मदद से रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर ओम नर्मदेश्वर 11 किरौली टीम की लगभग 18 एक विकेट के नुकसान पर। जर विचार केला तर महाराष्ट्र हिंदुस्थानाकडे भरपूर मुघल सल्तनत, आदिलशाही, औरंगजेब, त्याच्यानंतर डच, पोर्तुगीज, इंग्रज अशा महासत्ता भारताकडे वाटचाल करून येत होत्या, परंतु या सर्व सत्तांना थुडकावून लावणारे तुम्हा सर्वांचे एकच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं एक खऱ्या अर्थानं गौरव गाथा गाणार हे खऱ्या अर्थानं संगीत तुम्ही ऐकलात। तो बिल्कुल गेंदबाज तैयार, सेकंड ओवर में आएंगे गेंदबाजी के लिए बागेश्वर हरिग्राम टीम की ओर से। धनाजी भोपी आए थे, पहली गेंद फुल टॉस थी, डायरेक्ट हिट करने का प्रयास लेकिन हिट हुआ नहीं। एक समय लग रहा था कि ये गेंद वाइड होगी, लेकिन पूरी तरीके से ये गेंद पैरों पर टकराई और अंपायर का इशारा आता हुआ लेग बाइज का और इसी 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल 19 रनों के ऊपर। ऐसा लग रहा था कि ये गेंद बल्ले पर सीधी लगती तो सीमा रेखा पार ही हो सकती थी, लेकिन खुशकिस्मत रहे गेंदबाज कि वो पैरों पर टकराई और लेग बाइज के तौर पर 1 रन जरूर मिला है। ऑफ साइड में फिर से एक बार ड्राइव किया इस गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ, लॉग ऑफ के खिलाड़ी आते हुए अच्छी फील्डिंग, लेकिन तब तक 2 रन लेने का समय था। 2 रनों के साथ यहां पर ओम नर्मदेश्वर 11 किरौली टीम का स्कोर 21 रनों के ऊपर पहुंचता हुआ 4 ओवर का ये मैच अंतिम मुकाबला सुपर 4 के लिए और एक नाम जुड़ जाएगा, किरौली या हरिग्राम। क्रॉस बारेट खेला है, मिस टाइमिंग है, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती नहीं, जानबूझकर ये जो गेंद थी डाली थी, लेकिन सफल होकर ऑन साइड में खेलने का प्रयास, बल्लेबाज होंगे आउट। दूसरा झटका किरौली टीम को। लगातार बड़े शॉट लगा रहे थे बल्लेबाज रोशन और आखिरकार रोशन के पारी का हुआ खात्मा और लगता हुआ यह दूसरा बड़ा झटका। 2 सलामी बल्लेबाज यानी कि प्रशांत और रोशन मैदान से बाहर लौट चुके हैं। तीसरे नंबर के बल्लेबाज संकेत और चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए मंगेश पाटिल, पिछले 2 मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, खेलने के लिए तैयार। ऑन साइड में बड़ा शॉट है, लेकिन सोपान थे गेंद के नीचे, उनके पहुंच से दूर, बनेंगे दर्शक, नो चांस इनटू द फैंस। गेंद सीमा पार 6 रन। घुमायला तो बाहेर षटकार, नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना, यो ना ठेई। तुम्ही ते समर्थक पाहू शकाल, कदाचित एवढ्या झाडीमध्ये देखील चेंडू आणण्यासाठी गेलेत, कारण ही मेहनत असते, कारण त्यांना देखील माहिती आहे आपल्या संघाचं पाठबळ देणं, आपल्या संघासाठी प्रोत्साहन करणं हे देखील इम्पॉर्टंट असतं। आणि जेव्हा जुना चेंडू असतो त्यावेळी तुम्हाला फलंदाजी करायला थोडीशी परिस्थिती अनुकूल असते, आणि जेव्हा तुम्ही चेंडू नवीन घेताय मैदानात
तेव्हा तुमच्यासाठी परिस्थिती थोडीशी नाजूक होत असते, गंभीर परिस्थिती होत असते. परंतु पाहूया आता नवीन चेंडू दिला जाईल चेंडू हरवल्यानंतर आणि हा बॉल खऱ्या अर्थानं आता तुम्हाला दिला जाईल. तो शानदार छक्का जड़ा है इस वक्त धनाजी भूपी के गेंदबाजी के ऊपर 6 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल इसी छक्कों की मदद से 27 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर प्रगति पथ पर है, काफी बड़ी रन संख्या नजर आती हुई. राहुल भूपी तीसरा ओवर है, सोपान गेंदबाज है. तो निश्चित तौर पर आते ही पारी की शुरुआत विस्फोटक अंदाज से करते हुए बल्लेबाज. यहां पर बढ़िया शॉट है, पूरी तरीके से शरीर को झोंक दिया था, ऑफ स्टंप कवर किए और गेंद को फेंक दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से. बैक टू बैक ये दूसरा छक्का. धन्यवाद डीजे. 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 33 रन स्कोर कार्ड के ऊपर. 2 ओवर में लगभग इतने सारे रन हो चुके, तो आने वाले 2 ओवर अभी भी बाकी है मेरे ख्याल से. तो निश्चित तौर पर बहुत बड़ी दिक्कतें अब होने वाली है. अब वागेश्वर हरिग्राम टीम के सामने रोकना होगा, 50 के अंदर रोकना होगा, 50 तक रोकना भी जरूरी होगा. अगर इस तरीके के बड़े शॉट खेलते जाएंगे 60 से अधिक, ये बड़ा विशाल महाकाय स्कोर खड़ा कर सकती है ओम नर्मदेश्वर 11 टीम किरौली, क्योंकि इनके दोनों भी महत्वपूर्ण खिलाड़ी आउट होने के बाद जो मिडिल ऑर्डर की मजबूत कड़ी है वो मंगेश. इस बार ये सबमरीन डिलीवरी थी, टिप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रही, डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ. दूसरा एक महंगे ओवर की समाप्ति, भले ही विकेट लिया होगा लेकिन एक महंगे ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 33 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर ओम नर्मदेश्वर 11 किरौली टीम. क्या आज के जन्मदिन है जिनका यानी कि बर्थडे बॉय हमारे जयदास पाटिल, आप देख सकते हैं महाराष्ट्र के ख्यातनाम गायक कवि एकनाथ माली साहब के एकमात्र रायगढ़ में ऐसे भक्त होंगे जो हमेशा आप उनको उनका आदर्श मानते हैं, एकनाथ माली जी साहब को. और ये जिस तरीके से माली साहब की जब जब संगीत बजती है तो निश्चित तौर पर उनका चेहरा खिलखिला हुआ नजर आता है. तो चलिए 12 गेंदों का खेल समाप्त है, 12 गेंदें बची है. राहुल राउंड द विकेट से फुल टॉस गेंद थी, कवर्स पॉइंट के ऊपर से इस गेंद को खेला है और गेंद जाती हुई बिल्कुल डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, महेश यादव को बीट करती हुई सीमा रेखा पार 4 रन. तो शानदार यहां पर 4 रन बटोरते हुए इसी 4 रनों की हेल्प, माफ कीजिएगा, यहां पर कॉट बिहाइंड की अपील और अंपायर की उंगली हुई खड़ी और बल्लेबाज होंगे आउट. प्रभाकर पालकर और उनके साथ साथ ज्ञानेश्वर उसाटकर, ये दोस्ती है विजय ठाकुर इनके साथ, जो हमेशा दोस्ती ग्रुप है, जिनका ये गाना आपने सुना जब इस टीम के पुरस्कार थे स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर, इनके सुपुत्र राजशेठ ठाकुर जो थे जब थे वो क्रिकेट के लिए काफी कमाल का योगदान जिनके माध्यम से, लेकिन आज वो हमारे बीच में नहीं है, लेकिन उनके आत्मा को शांति प्रदान करे यही हमारी कमेटी डिपार्टमेंट और इस टूर्नामेंट के माध्यम से जरूर प्रार्थना करेंगे. तो एक जमाना था दोस्ती ग्रुप का, क्या कमाल का क्रिकेट खेलते थे. आज भी महेश यादव वही दमखम प्रभाकर पालकर है जो अच्छा क्रिकेट का खेल हमेशा दिखाते हैं. तो बल्लेबाज होंगे आउट, नए बल्लेबाज आते हुए आई थिंक नवनाथ गायकर.
तो नवनाथ गायकर आते हुए राहुल ने शानदार गेंदबाजी में कमबैक करते हुए भले ही उन्होंने एक चौका खाया पहली गेंद के ऊपर, लेकिन दूसरी गेंद के ऊपर चलता बना दिया बल्लेबाज को। राउंड द विकेट, ऑफसाइड में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर आते हुए महेश यादव गेंद की तरफ, लेकिन शुभम उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 2 रन पूरे होते हुए। नवनाथ गायकर एक ऐसे ऑलराउंडर खिलाड़ी है दोस्तों कि लगभग अपने लेफ्ट हैंडर गेंदबाजी के बदौलत और बल्लेबाजी के बदौलत जो हमेशा टीम के लिए जबरदस्त योगदान दिया है। पिछले कई सालों का इनका परफॉर्मेंस अगर आपने देखा तो बेहतरीन रह चुका है। तो बिल्कुल यहां पर रन मिलेंगे टोटल 2 रनों की मदद से। टीम का स्पर्धा हुआ स्कोर है 39 रनों के ऊपर। महज 3 गेंदें अभी तक बची है इस ओवर की। राउंड द विकेट से बॉलर तैयार, ऑफ साइड में खेलने का प्रयास, ऑन साइड में ड्राइव किया इस गेंद को डीप लॉन्ग ऑन में। सोपान तेजी के साथ गेंद के नीचे आते हुए, तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से रन संख्या आगे बनती हुई टोटल 40 रनों के ऊपर। राहुल गोपी का ये ओवर अभी तक अच्छा साबित होता हुआ। पहले ओवर में सचिन 18 रन सचिन ने खर्च कर दिए थे, दूसरे ओवर में 15 रन आए थे और इस ओवर में अभी तक 7 रन, यानी कि टोटल 40। अभी तक 2 विकेट के नुकसान के ऊपर किरौली टीम का स्कोर है। क्रॉस पैडेड खेलने की कोशिश, राहुल की ये शानदार वापसी अपने टीम के लिए लगभग जिस रन रेट से चल रही थी इससे साफ पता था कि बड़ा स्कोर यहां पर खड़ा करने वाली है, लेकिन राहुल बोपे के इस ओवर ने थोड़ा सा शांत रखा है ओम नर्मदेश्वर 11 किरौली टीम के बल्लेबाज, वो भी मंगेश जैसे महानतम बल्लेबाज को। ऑफ साइड में शॉट पड़ा है लेकिन फील्डर बहुत दूर है और गेंद सीमा पार। 4 रन और इसी 4 रनों की मदद से हमारे वॉलंटियर का इशारा है थर्ड अंपायर, तो ये 4 रन। आता जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर। तर विमल खाणाऱ्यांसाठी हा गाणं एकदम उपयुक्त तुम्हाला पाहायला मिळेल। आजचे आमचे प्रमुख अतिथी तर आमचे आंबोशेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। वालाच्या शेंगा शिजल्या काय बघा काय, तर आमचे आंबोशेठ आलेत, तर त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। अगदी जर विचार केला तर जुन्या जमान्याची आठवण त्यांनी आम्हाला करून दिली, कारण त्यावेळी बैलगाडीमध्ये वराती जायच्या, ट्रकमध्ये वराती जायचा आणि साउथ इंडियनचे हीरो देखील आहेत ते एक जमाने थे। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। शानदार ओवर रहा, बीच में विकेट आई, रन भी मिले, तो 44 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है। सोपान मात्रे अंतिम ओवर की पहली गेंद में थोड़े से लड़खड़ा रहे थे। ये लीजिए, क्या ये कैच लेने के बाद गुस्सा करते खिलाड़ी ये बात में नहीं समझ आती। आसानी के साथ अपने आप को जजमेंट कीजिए, थोड़े से गड़बड़ा रहे थे, लग रहा था कि ये कैच होगा कि नहीं। चलिए अंतिम क्षणों में कैच पकड़ा और बल्लेबाज होंगे आउट। का डांस आपने देखा जो ठेका लेते हुए इस धुन के ऊपर, तो बल्लेबाज होंगे आउट। मेरे ख्याल से नवनाथ गायकर लौटे हैं मैदान से, अब नए बल्लेबाज आएंगे विश्वास पाटिल और स्ट्राइक एंड पर जाएंगे वो बल्लेबाज, नॉन स्ट्राइक पर रहेंगे अभी तक फिलहाल मंगेश। हो सके मंगेश को जितना नॉन स्ट्राइक एंड पर रखे उतना ही फायदा हो सकता है, रनों को रोका जा सकता है। अभी भी स्कोर कार्ड के ऊपर 44, 4 विकेट के नुकसान के ऊपर बने हैं 44 रन। शुरुआत बेहतरीन इस ओवर की सोपान के द्वारा। 6 विकेट अभी भी उनके हाथों में सुरक्षित है, हो सके जितनी स्ट्राइक मंगेश पाटिल को दे सके, लेकिन देखेंगे अब स्ट्राइक एंड पर आ चुके बल्लेबाज विश्वास खेलने के लिए तैयार। शॉर्ट पिच लाइन की बॉल ऑन साइड में खेला जरूर है, जानते सिंगल निकलकर काम तमाम करना है और स्ट्राइक मंगेश को देना है, यही बताते हुए और इसे 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 45 रन। मंगेश पाटिल खेल रहे टोटल 2 छक्के 1 चौकों की मदद से अभी तक 16 रनों के ऊपर।
बची हुई 4 गेंदें इनके पास है। इन 4 गेंदों में सोपान विपक्ष मंगेश दोनों भी बड़े खिलाड़ी है और दोनों के नाम पर 2 व्हीलर बाइक है, एक है किरौली का, एक है हरिग्राम का। ऑप्टम की लाइन बरकरार रखी, सफल हुए थे बल्लेबाज शक की बुनियाद की तरफ देखा था अंपायर की तरफ, डॉट बॉल की यह समाप्ति। जल्दी ही पहचान लिया था बल्लेबाज के गनीमा को और यकीनन वहां पर आप देख सकते हैं डॉट बॉल की समाप्ति। 3 गेंदों का खेल बचा हुआ है, बेहतरीन राहुल और सोपान के माध्यम से कमबैक, लेकिन अभी भी गेंदें बाकी है। ये तेज बॉल डालने का प्रयास, मिडल तो हुआ है लेकिन बल्ले पर शायद ये गेंद जी हां लगी है, वरना तो एलबीडब्ल्यू की लाउड अपील हो सकती थी और गेंद जाती हुई डीप लॉन्ग लेग की तरफ। 4 रन। आता हुआ 4 रनों की मदद से ओम नर्मदेश्वर 11 किरौली टीम का स्कोर 49 रन स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ। 1 रन से टीम अर्धशतक से दूर होगी और मंगेश पाटिल खेल रहे टोटल नाबाद। 2 तीर कमान छक्के और 2 शानदार चौकों की मदद से 20 रनों के ऊपर। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, डीप लॉन्ग लेग में खिलाड़ी था, स्क्वायर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी था, शायद उसे स्क्वायर लेग की तरफ लाने की कोशिश करते हुए 3 खिलाड़ी ऑन साइड, 2 खिलाड़ी ऑफ साइड में। ये लीजिए वही दिशा चुनना चाहती थी कि जहां पर पूरी तरीके से फील्ड खुली है। देखिए किसी बल्लेबाज में सीधे मारने की क्षमता होती है ना, वो टेढ़ा जब खेलने का प्रयास करते हैं तो शायद थोड़ी सी दिक्कतें नजर आती है। विकेट भी शॉर्ट है मेरे ख्याल से जयदास, तभी तो शायद ये गेंदें तेज जा रही है। 17.5 मीटर की ये विकेट है। ऑन साइड में शॉट बड़ा है लेकिन गैप में गिरी है ये गेंद और जाएगी अंतिम गेंद के ऊपर चौका। चौकों के साथ 50 का आंकड़ा पार होता हुआ रन संख्या बनी है 53, यानी कि 53 जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता। सुनील तांडेल पंच यांचा खऱ्या अर्थानं उद्या देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील, परंतु कदाचित नाईटला जायचं असेल त्याच्यामुळे त्यांचा सन्मान आपण करून घेऊया। तर मी जयदास पाटील आजचे बड्डे बॉय यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आपण करावा। तर पहिल्या सत्रामध्ये धाबा झाल्या 53 आणि गरज असेल 54 धावींची, तरीही मॅच मात्र आता सोपान, राहुल, महेश जाधव, सचिन, राज, शुभम आणि या खेळाडूंना आता दमदार फलंदाजी करावी लागेल, कारण 54 धाबा थोड्याशा ठीकठाक आय थिंक म्हणता येईल या संध्याकाळच्या सत्रामध्ये। परंतु पाहूया ज्या पद्धतीने गोलंदाजी ओम नर्मदेश्वर किरौलीची तुम्ही पाहता ती दमदार गोलंदाजी पाहायला मिळते। आता किरौली संघ सुपर 4 मध्ये जाणार की वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम, तत्पूर्वी आपण पंचांचा सन्मान करूया। या ठिकाणी आमचे सुनील तांडेल यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि मी इथून रजा घेतो, माझाही या दिवसाचा स्पेल आणि माझा इथं टर्न देखील समाप्त होईल। उद्या दुसऱ्या स्पर्धेसाठी देखील आम्हाला रवाना व्हायचं आहे। आणि जय बापदेव क्रिकेट संघ पाली, रोमन चषक, नाता शेट नामाबुआ स्मृती चषक मध्ये तुम्ही आम्हाला आमंत्रित केलात। खऱ्या अर्थानं आम्ही स्पर्धा सोडून आलो शेरदिल बावनजेची, तर रोहितच्या प्रेमासाठी खऱ्या अर्थानं आम्ही स्पर्धा सोडून आलो आणि इथून मात्र रजा घेतो। तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही मात्र या मॅचचा आनंद घ्या, कारण सुपर 4 मध्ये ही लढत खऱ्या अर्थानं तिसरा संघ कुठला क्वालिफाय होईल, ओम नर्मदेश्वर किरौली की वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम, याचं धावतं वर्णन घेऊन जाऊया आपण आमचे समालोचक मित्र विष्णू गडकरी यांच्याकडे। धन्यवाद। एकच ध्येय समाज। आज ज्यांचं आपल्याला समालोचन लाभलं, आपले रॉकस्टार समालोचक प्रवीण भाई गायकर यांच्या ठिकाणी यथोचित स्वागत केले जाते। आमच्या आजचे बड्डे बॉय जय पाटील यांच्या शुभ हस्ते आणि जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्दा आयोजित स्पर्धा स्वर्गीय नामाभाऊ पाटील स्मृती ट्रॉफी 2022, रोमन ट्रॉफी 2022 आणि 23 या शानदार पर्वामध्ये जमलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचा मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतोय। अंतिम लढत तुम्ही पाहू शकाल, एका बाजूला
तुम्ही पाहू शकाल ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वागेश्वर हरिग्राम संघ. बिग फाईट सामना सुपर फोरसाठी चाललेली ही लढाई तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. आणि सुपर फोरमध्ये जाण्यासाठी अंतर असेल धावांचं 54 धावांचं. 24 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलं आहे. जिथे नवनाथ गायकर येईल पहिला गोलंदाज. जिथे 54 धावा इथे वाचवायच्या आहेत. असं म्हणतात की जयदास पाटील की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो आणि त्या धावा इथे वाचवाव्या लागतील. दोन्ही संघ तितके ताकदवर, दोन्ही संघ तितके बलाढ्य, दोन्ही संघ तितके ताकदीने मात्र उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र दोन्ही संघांना संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक पड़ती नहीं हथौड़े के छोटे तब तक कोई पत्थर लोगों के लिए भगवान नहीं होता. आणि इथे मात्र सुपर फोरमध्ये क्वालिफाय कोण होईल, किरवली की हरिग्राम. दोन संघ मात्र मैदानामध्ये उतरले. काटेकी टक्कर. डावाची सुरुवात करण्यासाठी मात्र दोन फलंदाज सचिन आणि सोपान. नवनाथचा पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि पहिली धाव मात्र सोपानच्या बॅटमधून येतोय, सचिनच्या बॅटमधून येते. आणि एका धावेनं मात्र आपलं अकाउंट आणि संघाचं वैयक्तिक अकाउंट सुद्धा इथे खोलत असताना या फलंदाजाला आपण पाहू शकतो. कासवाच्या गतीनं का होईना मात्र धावा तुम्हाला इथे चेस कराव्या लागतील. पाहायला गेलं तर उड्या मारणारे काही काळ जगतात आणि जे शांत बसतात ते चिरकाल आयुष्य जगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सोपान स्ट्राईक एंडवर खतरो के खिलाडी म्हटलं तरी चालेल, कारण दोन बाईक ज्याच्या नावावर आपण पाहतोय असा अप्रतिम खेळाडू अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी नेहमी करत असताना या सोपानला आपण मात्र इथे सोपानना मात्र धावांची भूक इथे भागवावी लागेल. धावा तुम्हाला इथे मैदानामध्ये जमवावे लागतील सोपानला. नवनाथचा हा चेंडू ऑफस्टिकचा सोडून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय आणि तिथे पंच आम्हाला दर्शवतोय. हा चेंडू मात्र खराब आहे आणि इथे मात्र सोपान एक अतिरिक्त धाव मात्र खात्यामध्ये जमावेल वागेश्वर हरिग्राम संघाच्या. आणि या अतिरिक्त धाव्यानं संघाचं धावपलक थोडं पुढे सरकताना 2 या धावसंख्येवर. नवनाथ गायकर म्हटलं की एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात. एक एक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. आता मात्र पॉईंटच्या डोक्यावरून जरूर केल्या सोपान. इनसाइड आउट फटका आपल्याला पाहायला मिळाला. देखणा फटका क्रिकेटमधील शेवटच्या क्षणाला मात्र हा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत धावा एकूण जर विचार केला तर 3 धावा मात्र इथे पळून काढल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेटसुद्धा पाहायला मिळाली. चांगलं तालमेल या 2 फलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं आणि चांगलं स्कोरच्या दिशेनं वाटचाल मात्र करावी लागेल या सलामीच्या जोडीला. सेनापती आणि सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सचिन घोडविंदे आणि त्याला साथ देतोय सोपान मात्र हा फलंदाज. गोलंदाज नवनाथ गायकर आपण गोलंदाजीच्या बोल्यावर पाहतोय. जिथे डावखुऱ्या त्याचा फलंदाज सचिन घोडविंदे तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र जबरदस्त प्रहार सचिन घोडविंदेच्या बॅटमधून एका टप्प्यानं मात्र चेंडू जाईल का, मात्र अंतिम क्षणामध्ये हा चेंडू उचलण्यात आला आणि तिथून 2 धावा मात्र रोखू शकला नाही. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. जयदास पाटील ज्या ज्या वेळेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो त्या वेळेला आपलं 100% योगदान क्षेत्ररक्षणामध्ये देणं खूप महत्त्वाचं आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि क्षेत्ररक्षण करत असताना केलेल्या चुका जेव्हा तुम्ही धावा चेस करायला येतात त्यावेळेला मात्र त्या चुकांची भरपाई तुम्हाला करावी लागते. हे मात्र मागच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा नवनाथ, समोर सचिन. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये झेल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. या विकेटची किंमत माहिती होती नवनाथ गायकरला आणि तो विकेट मैदानाच्या बाहेर. सचिन गोडविंदे बॅक टू द पवेलियन. आणि अशा प्रकारे पहिला गडी, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर. पहिलं लपड, पहिलं जंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. आत्मविश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. कभी कभी जिंदगी
जीने के लिए जिंदगी भी दाव पे लगानी पड़ती है आणि ते दाव पे लगानी पडेगी हरिग्राम टीम के बल्लेबाजों को. एक फलंदाज सचिन गोडविंदे मैदानाच्या बाहेर दाखल झालाय जिथे या विकेटची किंमत माहिती होती की डावखुऱ्या त्याचा फलंदाज म्हटलं जयदास पाटील की क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक हा फलंदाज असतो आणि त्याची शैली जर पाहायला गेलं तर त्याच्या बॉडीवर जर एखादा चेंडू आला तर त्याला सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असतं. आणि सामर्थ्य मात्र इथे मैदानामध्ये पाहायला मिळालं नाही आहे. पहिला धक्का मात्र लागलाय वागेश्वर हरिग्राम संघाला सचिनच्या स्वरूपामध्ये. राजेल आणि सोपानला मात्र मैदानामध्ये उभं राहावं लागेल. ऑफस्टिकच्या जवळून जाणारा हा चेंडू असं वाटलं होतं राजला की हा चेंडू मात्र तिथे खराब दर्शवतील आणि मात्र डॉट बॉलची सांगता. इथे डॉट चेंडू जर किरवली संघाला जिंकायचं असेल तर डॉट चेंडू इथे तुम्हाला फेकावे लागतील आणि प्रेशर मात्र फलंदाजी करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम संघावर आणावं लागेल. पहिलं षटक इथून समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा आपण विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला आहे. हरिग्राम संघाने धावा जमवल्यात एकूण 7 धावा. कीमत पानी की नहीं होती मेरे दोस्त, प्यास की होती है. कीमत मौत की नहीं, सांस की होती है. कीमत चौके छक्के की नहीं, कीमत यहाँ से मैच जीतने की होती है. चांगली गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ जयदास पाटील कधीच परत येत नाही आणि ते काम मात्र स्वतःवर आत्मविश्वासाचा हा खेळ मात्र स्वतःवर दाखवलेला विश्वास सोपान मात्र ना आणि त्या विश्वासाला मात्र संघनायकाचे पात्र ठरावं लागेल. कारण एक सफलता मात्र पहिल्या षटकामध्ये आली. गोलंदाज मंगेश पाटील वैयक्तिक पहिल्या सोपान बिग हिट केला सोपाननं. स्ट्रेट डाईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड हा फटका सोपानच्या बॅटमधून येतोय हा दणदणीत असा षटकार. थँक्यू. अप्रतिम असं संगीत DJ जयेश शिनारे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला तर पूर्वीचा काल नक्की गेलाय. आता मात्र पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट जरूर झालाय. सोपान ऑन फायर. सोपानचं मैदानामध्ये थांबणं खूप महत्वाचं आहे. जर 54 धावा तुम्हाला चेस करायचं आहे तर सोपानला विकेट टिकून ठेवणं खूप महत्वाचे आहे. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. एक गडी बाद असताना 19 या धावसंख्येवर. येणारे 16 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. आता माझी सटकली है. सोपान हे मैदानामध्ये सांगतो 46 की छाती 56 का सीना लेके मैदान के अंदर दाखिल है. सोपान ऑन फायर. 2 षटकार त्याच्या बॅटमधून येतात. कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही आहे कारण मी अजून जिंकलेलं नाही. आणि डिफेन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. ही चांगले खेळाडूची जय पाटील लक्षणं असतात. चांगला चेंडू मिळाला की त्याला सन्मान देणं आणि खराब चेंडू जर मिळाला तर त्यावर मोठा फटका ठेवून देणं हे चांगल्या खेळाडूची लक्षणं आपण मैदानामध्ये सोपानकडून पाहतोय. मी 2 बाईक का पटकवले आहेत याचं उत्तर मात्र मैदानामध्ये तसा सोपान हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज मंगेश पाटील आक्रमण चढवलंय. 3 चेंडू फेकलेत मंगेश पाटीलनं. 2 षटकार आणि 2 धावा या चेंडूवर आपण पाहिल्या. आणि एकूण जर विचार केला तर 14 धावा मात्र खर्च केल्यात मंगेश पाटीलनं. जी तोडफोड फलंदाजी केली होती त्याचं प्रत्युत्तर मात्र देत असताना सायन्स मात्र आपल्याला नेहमी सांगतोय जर ॲक्शन झाली तर त्याचं रिएक्शन मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ते काम सोपान करत असताना डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला शेवटच्या क्षणी दिलेला चकमा आपण पाहिलाय. आणि इथून मात्र 2 धावा मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगले आपल्याला पाहायला मिळाली या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. आणि या 2 धावेनं मात्र संघाचं समीकरण इथे बदलेल. 14 चेंडूमध्ये आता 31 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी वागेश्वर हरिग्राम संघाला. आणि इथून सोपानचं उभं राहणं, तळ ठोकणं, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण करणं ही त्याची पहिली लढाई आपल्याला पाहायला मिळेल.
पॉइंट क्षेत्रामधून खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण, गोलंदाजानं चांगला चेंडू फेकला होता, मात्र क्षेत्ररक्षणाचं लाभलेलं त्याला साथ आपल्याला पाहायला मिळालं. जेवढे डॉट चेंडू या सामन्यामध्ये तुम्ही फेकाल तेवढा प्रेशर आपण हरिग्राम संघावर पाहू शकाल. आणि हा चेंडू मात्र पडतो डॉट. लेग स्टिकला मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा द्वारकानाथ चोरगे सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय आमचे रोहित पाटील यांना पाहायला मिळेल. अवंतरची घोषणा मात्र एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. येणारे 13 चेंडू आणि अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. फुलटॉस, लॉलीपॉप, तोहफा था, तोहफा कबूल किया. सोपान मात्र के बल्ले से निकलता हुआ तीसरा दंदनाता छक्का. विष्णू, विचार केला 18 चेंडूमध्ये समीकरण होतं 47 धावांचं. तर या षटकामध्ये सोपान मात्रेनं पूर्णपणे जवळ काय आपल्या संघाच्या बाजूनं सामना झुकवण्याचं काम केले खऱ्या अर्थानं. विचार केला या षटकामध्ये तब्बल 3 षटकार लगवलेत आणि समीकरण नेऊन ठेवले 12 चेंडू आणि 24 धावांचं. हे समीकरण आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्ण होईल का? कारण विचार केला तर 18 चेंडू 47 होत्या, म्हणजे तब्बल या षटकामध्ये 23 धावा कुठून काढल्यात. नक्कीच पाहायला गेलं तर मागचं गाणं सुद्धा त्याला अनुसरण होतंय. जो तोफा मात्र दिला होता सोपान मात्रेला आणि तो त्यानं कबूल केला होता. जेव्हा तुम्हाला धावा चेस करण्यासाठी येता तेव्हा मात्र तुम्ही अशा प्रकारचे चेंडू फेकू शकत नाही आहे. कारण समोर फलंदाज तुम्ही पाहिला ज्याच्या नावावर आता आपल्या विभागातील 2 बाईक्स आहेत आणि हा असा खेळाडू आहे, त्याला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू फेकू शकत नाही आहे. आणि त्याला मात्र लगेच पनिशमेंट देण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आपण पाहिला सोपानच्या बॅटमधून. हा तिसरा षटकार. येणारे 12 चेंडू असतील आणि 24 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवर संकेत गायकर. निर्णायक षटक. या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. जर या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही लढाई करू शकता. आणि इथे सोपान म्हात्रे आणि त्याला साथ देईल राज हा फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी राजने दाखवली होती. 7 चेंडूमध्ये 25 धावांची जी इनिंग साकारली होती त्या इनिंगच्या जोरावर मात्र सामना जिंकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाही आहे. इथे मात्र फसवावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. डॉट बॉलची सांगता 11 चेंडू 24 धावांची गरज जिंकण्यासाठी वागेश्वर हरिग्राम संघाला. इथून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल संकेत हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. समोर राज हा फलंदाज. आता मात्र ऑफस्टिकवर चेंडू ठेवलाय. डॉट बॉलची सांगता. पंचानं पाहिलं की लाईन पिचिंग झाले लाईनच्या आतमध्ये आणि डॉट बॉलची सांगता. सलग 3 चेंडू मात्र राज डॉट खेळतोय आणि इथून मात्र प्रत्येक 3 चेंडू डॉट केले त्याच्यावर एक जरी धाव आली असती. स्ट्राईक रोटेट केली. सोपानला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. जसं जाणलं संकेतनं की हा फलंदाज स्टेप आउट करतोय, शॉर्ट पिच चेंडू फेकला आणि तिथे मात्र पुन्हा एकदा फसवलं. 4था चेंडू मात्र डॉट येतोय या राज या फलंदाजाचा. आणि या षटकातील 3रा चेंडू मात्र डॉट फेकतोय हा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू मात्र आपण पाहतोय. पंच दर्शवतात की हा चेंडू मात्र खराब आहे. एक अतिरिक्त धावेनं भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर. 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी. टिचून मारा. कमबॅक कसं करावं, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये कसं न्यावं. वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. फुटवरचा वापर नाही आहे आणि मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 8 चेंडू आणि 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनही 5 चेंडू सलग डॉट खेळलाय राज हा फलंदाज आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये जरूर चांगली कामगिरी केली होती.
आता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल हरिग्राम संघाला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार, कोण हरणार? जास्तीत जास्त स्ट्राईक जर सोपानला दिली तर मात्र सोपानच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिलेत. शॉर्ट पिच चेंडू, आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. हा चेंडू मात्र नो चेंडू घोषित केलाय, कारण तुमच्या कोट्यामध्ये फक्त एकच बाउन्स अलाउड असतो तुम्हाला आणि तुम्ही जो दुसरा चेंडू फेकलाय तो बाउन्स फेकलाय आणि त्याला मात्र पंचानं दंडित घोषित केलाय. नो चेंडू, नोची 1 धाव मिळेल आणि पुढचा चेंडू असणार फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, कारण हा बॉल आहे फ्री हिट. आणि पुढचा चेंडू मात्र असणार फ्री हिट आणि या फ्री हिटचा फायदा उचलेल का राज हा फलंदाज? कारण राजमध्ये सुद्धा मोठे फटके जयदास पाटील खेळण्याची क्षमता आहे आणि ते फटके मात्र त्याच्या बॅटमधून येत नाहीये. जर तुमच्या बॅटमधून जर फटके येत नसतील तर नॉस्टॅक एंडकडे सोपान मात्र उभा आहे, त्याला स्ट्राईक द्या. कारण जेवढ्या धावा आपण पाहिल्या तेवढे सोपानच्या बॅटमधून आलेत आणि सोपानला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं असेल. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर कुठला आकडा येईल? बॅटचे टॉपेज, जबरदस्त षटक फेकलं गेले, निर्णायक षटक. या षटकामध्ये जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये आता गरज असेल 22 धावांची. 22 धावा सुद्धा आपण मैदानामध्ये बनताना पाहिलेत. इथे मात्र मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल वागेश्वर हरिग्राम संघाला. 6 चेंडू 22 धावांची गरज. विष्णू, असं वाटलंही नव्हतं का जो मागच्या सामन्यात सामनावीर ज्यानं 7 चेंडूमध्ये 25 धावांची इनिंग केली होती आणि जो संघ अडचणीमध्ये सापडला होता त्यातून बाहेर काढणारा फलंदाज तब्बल 7 चेंडू डॉट होईल. 8 चेंडू मात्र डॉट खेळलाय राजा फलंदाज. सोपान मात्र ऑन स्ट्राईक. उलटा चेंडू, लॉलीपॉप, तोफा, फिर से कबूल. सोपान मात्र ऑन फायर. कोण म्हणतो जयदास पाटीलला सामना संपलाय? जसं जोपर्यंत सोपान उभा आहे तोपर्यंत सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता ठेवतोय. 6 चेंडूमध्ये जिथे 22 धावांची गरज होती, पहिल्या चेंडूवर आला षटकार आणि 5 चेंडूमध्ये आता गरज आहे 16 धावांची. गोलंदाज मात्र तुम्हाला पाहायला मिळेल कल्पेश शाह गोलंदाज. 5 चेंडूमध्ये 16 धावा वाचवतील का किरवली संघ, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण सोपान मात्र स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू कल्पेश याचा. सोपानच्या बॅटमधून चांगला फटका, डीपेक्षा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि तिथे मात्र ही धाव मिळणार नाहीये. कारण ही धाव नाहीये, कारण आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही धाव नसते. नियम थोडे चेंज झालेत. पंचांनी सकाळी सुद्धा सूचित केलं होतं ही धाव नाहीये. आणि जिथे आपण पाहिलं संघाची एकूण धावसंख्या 36. 4 चेंडूमध्ये आता 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू 15 धावांची गरज. सामना रोमांचक मोडवर, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, हाय व्होल्टेज सामना. आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, मात्र तिथे सोपानला स्ट्राईक देण्याचं काम जरूर केलं गेलं आहे. येणारे
3 चेंडू आणि 14 धावांची गरज. सोपान मात्र स्ट्राईक एंडवर सामना जिंकून देईल का आपल्या संघाला आणि विजयाचा शिल्पकार होईल का? सुपर फोर मध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न हरिग्राम संघाचं पूर्ण होईल का? हे पाहणं जोगे असेल. 3 चेंडू 14 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सोपान मात्र स्ट्राईक एंडवर. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून जेवढ्या धावा आल्या ते त्या सोपानच्या बॅटमधून आपण पाहिल्या. गोलंदाज तयार कल्पेश. आता मात्र चांगला फटका. सोपान ऑन फायर. निर्णायक क्षणी आलेला हा षटकार. सोपान मात्र ऑन फायर. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. सोपान मात्रेच्या बॅट मधून आलेला हा 5वा षटकार आपण पाहिलाय आणि सोपान मात्रे आपल्या संघाचा तारणहार बनतोय. जिथे सचिन गोडविंदे बाद झाला इथून सोपान मात्रेनं केलेली लढाई. सोपान मात्रेची धावांची भूक कोण भागवणार? 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. गोलंदाज कल्पेश आणि समोर फलंदाज आपण पाहतोय सोपान मात्रे इज अ बिग हिटर. पुलटा चेंडू लॉलीपॉप तोफा 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 कबूल किया आहे आणि चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सोपान मात्रेच्या बॅट मधून निघालेला 6वा दणदणीत षटकार. 1 चेंडू 2 धावांची गरज. रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्यायची आहे हरिग्राम संघ आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे. या चेंडूवर आलाय विष्णू गडकरी षटकार आणि अंतिम टप्प्यात आणि अंतिम चेंडू 1 जिंकण्यासाठी तब्बल 2 धाव्यांची गरज. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. पहा अतिशय रंगतदार स्थितीमध्ये हा सामना. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. जेव्हा एखादा पेशंट आयसीयू मध्ये असतोय त्याला बघण्यासाठी सर्व गाव जातोय आणि तशा मोड मध्ये सामना येऊन ठेवलाय आणि इथे मात्र हृदयाची धगधग वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 2 धावांची गरज. कल्पेश गोलंदाजी मार्कवर आणि समोर फलंदाज सोपान मात्रे. सामना कोणी जिंकू मैदानामध्ये जायचं नाहीये हा पहिला इशारा असेल आयोजकांच्या वतीनं. 1 चेंडू 2 धावांची गरज. कल्पेश किरवली की हरिग्राम. चांगला फटका त्या ठिकाणी सोपानच्या बॅट मधून जरूर आलाय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि फलंदाज मात्र बाद होईल. 1 धावेनं मात्र वागेश्वर हरिग्राम संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होतोय. खूप चांगला प्रयत्न शेवटपर्यंत सोपान मात्रेनं केलेले प्रयत्न मात्र इथे अपयशी ठरले आणि या स्पर्धेतून मात्र सोपानच्या टीमला वागेश्वर हरिग्राम संघाला मात्र माघार घ्यावी लागते आणि सुपर फोर मध्ये पोहोचलेला 3रा संघ आपण पाहतोय ओम नर्मदेश्वर किरवली संघ. डीजे